पाठीमागच्या तासाला जी आपण कविता पाहिलेली सुरुवात केलेली होती पहा, तीच कविता आज आपण अभ्यासणार आहोत. ज्या कवितेचं नाव आहे विद्या प्रशंसा. मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण बऱ्याच गोष्टीवर उहापोह केलेला होता पहा. विद्या कशी श्रेष्ठ आहे हे आपण अनेक विद्यार्थ्यांच्या चर्चेद्वारे विद्येचं महत्त्व ठरवलेलं होतं. त्याचं मी आपणाला एक उदाहरण दिलेलं होतं पहा. एका विद्यार्थ्याकडे 1 रुपयाचं नाणं आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला ते द्यायचं आहे. जर का ते नाणं जर आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला दिलं तर आपल्याजवळ काही ते धन राहत नाहीये. कोणतंही धन असो, सोने चांदी हिरे माणिक मोती जवाहीर जमीन असो जायदाद असो गाडी बंगला काही असो, मित्रांनो जे आपल्याकडे आहे ज्यावेळेला आपण दुसऱ्यांना देतो त्यावेळेला ती संपत्ती आपल्याकडे राहत नाहीये. पण विद्या हे एक असे धन आहे की ते धन आपण ज्या वेळेला दुसऱ्यांना देतो दुसऱ्यांना वाटतो त्यावेळेला उलट त्याच्यामध्ये वृद्धी होते. ती कशी होते हेही मी सांगितलेलं होतं पहा. उदाहरण सांगितलेलं होतं मी तुम्हाला गणिताचं, किंवा एखादा गणित घ्या किंवा एखादा मराठीतला एखादा प्रश्न घ्या. तुम्ही ज्यावेळेला दुसरा विद्यार्थी ज्यावेळेला तुम्हाला विचारतो त्यावेळेला ते गणित तुम्ही सोडवता, त्याला सोडवून दाखवता, त्यावेळेला त्या विद्यार्थ्याचा फायदा झाला. त्या विद्यार्थ्याला ते विद्येचं धन दिले, पण तुमच्या सुद्धा विद्येमध्ये भर पडली, तुमचा सराव झाला. असं फक्त गणिताचंच नाहीये, प्रत्येक विषय असू द्या, प्रत्येक ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, ती कोणतीही ज्ञानाची गोष्ट असू द्या, ती ज्या वेळेला आपण दुसऱ्यांना देतो त्यावेळेला ती कमी होत नाही. ते ज्ञान कमी होत नाही. एखादा खेळ आहे, कबड्डी तुम्हाला चांगली येते आणि तुम्ही तुमच्या मित्राला कबड्डी शिकवण्याचा प्रयत्न केला. क्रिकेट तुम्हाला चांगलं येतंय, तुमच्या मित्राला क्रिकेट शिकवलं तुम्ही, तुमचं कमी झालं का हो? त्याला शिकवलं म्हणून, त्याला तुम्ही ज्ञान दिलं म्हणून यश आगळे झालं का तुझं कमी? नाही झालं. का झालं नाही? कारण उलट तुमचं त्या ज्ञानाची पुनरावृत्ती झाली, पुनराभ्यास झाला, तुमचं जे ज्ञान आहे त्याचा तुमचा सराव झाला आणि म्हणून तुमच्याही ज्ञानामध्ये भर पडली. आणि जो व्यक्ती ज्याला तुम्ही ते ज्ञान दिलं त्याच्याकडेही ते ज्ञान गेलं. म्हणजे सारांश काय? याचा सारांश काय सांगता येईल एका वाक्यात? कोण सांगेल? सांगा बरं. मी जे सांगितलं त्याचा सारांश काय? सार काय? हात वर करायचा, हात वर करायचा. ठाकरे हात वर कर. पुष्कर सांग. पुष्कर. ज्ञान दिल्याने ज्ञान कमी होत नाही. बर. हा रिदम लष्करी सांग. रिदम बेटा. तर मी पण तेच सांगणार होतो. अच्छा, व्हेरी गुड. ओके. आदित्य होळकर. तर ज्ञान हे असे धन जे कधी संपत नाही, तर ते दिल्याने वाढतच जाते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, सुंदर मुद्दे मांडले तुम्ही की ज्ञान एक अशी गोष्ट आहे की जे कधीही ते संपत नाहीये, उलट दिल्यानं ते वाढत जातं. आणि म्हणून मित्रांनो, आपण ज्ञानाची देवाणघेवाण करायला शिकलं पाहिजे, ज्ञान वाटायला शिकलं पाहिजे, आहे ना. ज्या वेळेला आपण ज्ञान दुसऱ्यांना देतो त्यावेळेला त्या आपल्या सुद्धा ज्ञानात भर पडते. आणि म्हणून मित्रांनो, आपण ज्ञानाची देवाणघेवाण करायला शिकलं पाहिजे. आणि ज्ञानामुळं प्रत्येक मनुष्य या जगामध्ये
ज्ञानामुळं स्वाभिमानानं अभिमानानं जगतो, ज्ञानामुळं त्याला काही अडचणी येत नाहीत. याही गोष्टी आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेल्या होत्या पहा. आणि म्हणून मित्रांनो, जगामध्ये सर्वोत्कृष्ट सर्वात मौल्यवान जर काय असेल तर सोने चांदी हिरे माणिक मोती जडजवाहीर ही गाडी बंगला हे नाहीये. आपल्या जवळचं ज्ञान महत्वाचं आहे, आपल्या जवळची विद्या महत्वाची आहे. आणि म्हणून विद्येचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी, विद्येची प्रशंसा करण्यासाठी येथे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विद्या प्रशंसा ही कविता आपल्या समोर ठेवलेली आहे. अतिशय सुंदर भावार्थ आहे. कवितेचा अर्थ खूप चांगला आहे. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा, मनन करा आणि पूर्णपणे तो अर्थ समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये त्या कवितेचा सार उतरवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, तर पहा, कवितेचं नाव आहे विद्या प्रशंसा. विद्या प्रशंसा. प्रशंसा म्हणजे काय? कोण सांगेल? प्रशंसा कोण सांगेल? हात वर करा. प्रशंसा. हा, शेंबाडे सांग. सुहानी. कौतुक. कौतुक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कौतुक. आणखी कोण सांगतंय? पृथ्वीराज सांग. पृथ्वीराज खराडे. पृथ्वीराज, आपला आवाज येत नाही बेटा. अथर्व घोडे सांग. स्तुती प्रशंसा कौतुक. कौतुक. प्रशंसेचाच अर्थ तू कौतुक सांगितला. कृष्णा. सर मी पण तेच सांगणार होतो. ओके. बघा, प्रशंसा म्हणजे कौतुक, प्रशंसा म्हणजे स्तुती, प्रशंसा म्हणजे वाहवा, प्रशंसा म्हणजे गुणगान. इथं या कवितेमध्ये कवीनं विद्येचं गुणगान गायलेलं आहे. समजलं का बाबा? आगळे का तुला सांगू वेगळे? पुस्तक घेऊन आलास का? वही घेऊन आलास का? पेन घेऊन आलास का? लिहायचं त्याच्यामध्ये बाळा. बघा कवी काय म्हणतात. प्रत्यक्षपणे आपण कवितेला सुरुवात करूया, कारण हे काल आपण पाहिलेलं होतं पॅरेग्राफ. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझी. कवी काय म्हणतात? विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझी. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. कोण सांगेल याचा अर्थ? कोण सांगेल याचा अर्थ? कुणाला सांगता येईल का अर्थ याचा? पृथ्वीराज खराडे सांग. माझा पृथ्वीराज हात तर वर करतोय पण बोलत का नाही रे बाबा? त्याच्यात रेंज नसेल कदाचित. सांग आदित्य. सर, विद्ये मोठा होतो. अशी कोणती गोष्ट नाही जी विद्येमुळे साध्य झाली नाही. प्रत्येक गोष्ट विद्येमुळे साध्य होऊ शकते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा काय म्हणतात कवी. कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर विद्येची थोरवी सांगताना, विद्येची स्तुती करताना, विद्येची प्रशंसा करताना कवी म्हणतात, काय म्हणतात? विद्येनेच मनुष्य आले. विद्येनेच, विद्येमुळेच मनुष्याला आले. काय आलं मनुष्याला विद्येमुळं? श्रेष्ठत्व या जगा माझी. अहो, विद्येमुळं मनुष्याला श्रेष्ठत्व आलं. श्रेष्ठत्व या, श्रेष्ठत्व. श्रेष्ठत्व कोण सांगेल श्रेष्ठत्वाचा अर्थ? शार्दूल सांग. शार्दूल लोंढे.
श्रेष्ठत्व. ओंकार ढोणे सांग. महानता. महानता. अगदी बरोबर आहे. मोठेपण, महानता. कवी म्हणतात विद्येमुळे या जगामध्ये, जगा माझी म्हणजे या जगामध्ये, या दुनियेमध्ये, या विश्वामध्ये माणसाला मोठेपण, माणसाला श्रेष्ठत्व हे विद्येमुळेच आलेले आहे. कल्पना करा मित्रांनो, पूर्वीचा काळ आठवा. माणसं अडाणी होती, माणसं अडाणी होती. माणसाला मोठेपण होतं का हो? जनावरांमध्ये आणि माणसामध्ये काय फरकच नव्हता. कशी वागायची लोक. आज माणसं शहाणी झाली, विद्या घेतली आणि माणसं माणसाशी माणसासारखं वागायला लागली. कशामुळे? हे विद्येमुळे झालं मित्रांनो, हे ना. आणि बघा, एखादा अडाणी माणूस असेल आणि एखादा शिकलेला डॉक्टर, वकील, कलेक्टर तुमच्या गावामध्ये असेल, प्राध्यापक असेल, शिक्षक असेल, इंजिनियर असेल आणि काम करणारा, मजुरी करणारा माणूस असेल, कुणाला श्रेष्ठत्व आहे, कुणाला मोठेपण आहे? कृष्णा रेडेवाड, कुणाला मोठेपण आहे रे? ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला. अगदी बरोबर बाळा. जे शिकले, आहे की नाही, ज्यांनी विद्या प्राप्त केली त्यांना मोठेपण आहे की नाही. आणि म्हणून कवी जे म्हणतात ते अतिशय सुंदर त्यांनी म्हटलेलं आहे, योग्य मत मांडलेलं आहे. ते म्हणतात विद्येमुळेच या जगामध्ये मनुष्याला श्रेष्ठत्व आलं, मोठेपण आलं. मनुष्य मोठा झाला, महान झाला. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. कवी पुढे म्हणतात, अहो या जगाचा जर आपण विचार केला तर या जगामध्ये अशी कोणती वस्तू नाही, अशी कुठलीच गोष्ट असाध्य नाहीये. न दिसे, दिसत नाहीये एकही वस्तू, एक सुद्धा वस्तू, एक सुद्धा गोष्ट या जगामध्ये दिसत नाही. कशी? विद्येनेही असाध्य, जी विद्येनं सुद्धा असाध्य आहे. म्हणजे विद्येनेही प्राप्त करता येत नाही, ज्ञानानं आपल्याकडच्या प्राप्त करता येत नाही, अशी एक सुद्धा गोष्ट या जगामध्ये नाहीये. आहे का अशी एखादी गोष्ट? सांगा बरं या जगामध्ये की जी विद्येनं सुद्धा प्राप्त करता येणार नाही. बघूया बरं कुठली गोष्ट आहे का अशी? आहे का अशी एखादी गोष्ट? नाहीये. जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, जगामध्ये जेवढे प्रश्न आहेत, जगामध्ये जे जे काय आहे ते आपण विद्येमुळे प्राप्त करून घेऊ शकतो, है ना. विद्येमुळे आपण ते साध्य करून घेऊ शकतो. म्हणजे विद्येनं अशी या जगामध्ये कोणतीच गोष्ट नाही की ती विद्येनं साध्य होत नाही. सगळ्या गोष्टी साध्य होतात असं लेखकाला म्हणायचं आहे. सगळ्या गोष्टी साध्य होतात, हे ना. पुढं काय म्हणतात बघा बरं लेखक. आता कवी काय म्हणतात पुढच्या चरणामध्ये कवी म्हणतात, अक्षदा राळे, अक्षदा, अक्षदा वाच, वाच पुढचं चरण वाच, वाच पुढचं चरण. दिसतंय का तुला स्लाइड? येस सर. वाच. एकच विद्यार्थी गुण हा तुझ्यात वसे. हा, व्हेरी गुड. तुझा आवाज काय येत नाही इथपर्यंत बाळा, आवाज पहा. पुढच्या चरणामध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर काय सांगतात बघा. देऊनी किंवा भोगुनी उणे, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतसे. देऊन दुसऱ्यांना दिली विद्या
किंवा आपल्या जवळचं ज्ञान आपण दुसऱ्याला दिलं किंवा आपण त्याचा उपभोग घेतला, आपण त्याचा वापर केला, यूज केला, उपयोग केला, आपल्या व्यवहारातील जीवनामध्ये विद्येचा उपयोग केला, आपण स्वतः ती विद्या उपभोगली किंवा दुसऱ्यांना दिली, तरी सुद्धा उणे न होता, तरी सुद्धा ते काय होत नाही, कमी होत नाही. उणे म्हणजे कमी, ती कमी होत नाही. तर काय होतंय मग? सदैव वाढत असे. ती काय होते? सदैव वाढते, नेहमी वाढते. म्हणजे मित्रांनो, कवी म्हणतात की विद्या किंवा ज्ञान हे आपण किती जरी त्याचा वापर केला, आपण किती जरी आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग केला, किंवा आपल्या जवळचं ज्ञान, आपल्या जवळची विद्या आपण किती जरी दुसऱ्यांना दिली, तरी सुद्धा ती कमी होत नाही. ती कमी होत नाही. उलट काय होतंय? उलट काय होतंय? वाढते. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुणन हा दुजात वसे. कवी काय म्हणतात बघा, असे एकच विद्याधन आहे, अशी एकच विद्या नावाची संपत्ती आहे, अशी एकच विद्या नावाची दौलत आहे की ज्याच्यामध्ये अद्भुत अद्भुत असा गुण वसलेला आहे. कोणता अद्भुत गुण वसलेला आहे याच्यामध्ये सांगा बरं? अद्भुत गुण कोणता सांगितलेला आहे कवीने याच्यामधला? सांगा, कोण सांगेल? अद्भुत गुण कुठला सांगितलेला आहे कवीनं? बघूया बरं. कोण सांगेल बाळांनो? अद्भुत गुण कोणता कवीने इथे वर्णन केलेला आहे? पृथ्वीराज सांग. गौरी सांग. गौरी, आपण गौरी. विद्याधन. विद्याधन नाही, गुण कुठला आहे? अद्भुत असा गुण कोणता आहे त्याच्यामधला? विद्याधन आहेच, पण गुण कोणता आहे असा त्याच्यातला? तर यस यस सांग. बरोबर आहे बेटा. तरी आपल्यातलं विद्या तुझा आवाज व्यवस्थित येत नाही, कदाचित तू उत्तर बरोबर देत सर असेल. मी सांगू का? मी सांगू का? सांग सांग हर्षदा सांग. सर मी वेदिका आहे. सांग वेदिका, सांग. सांग बेटा वेदिका, सांग बाळा. सर आपण विद्या जर का दुसऱ्याला दिली तर ती आपल्यातली कमी होत नाही, वाढते उलट. हा अद्भुत गुण आहे धनामधला, आहे की नाही? अगदी बरोबर बेटा. दुसरं धन आहे की नाही? दुसरं धन. आता ही बाटली आहे, ही बाटली आहे, ही बाटली मी दुसऱ्याला दिली, माझ्याकडे राहील का हो बाटली? माझ्याकडे राहणार नाही. हे पाणी माझ्याकडे राहणार नाही, आहे की नाही? पण विद्या मात्र असं अद्भुत धन आहे, असं वेगळं चमत्कारिक अद्भुत चमत्कारिक धन आहे की जे आपण दुसऱ्याला दिल्यानंतर वाढतं. आणि हे अद्भुत धनाची किमया, हा गुण न हा दुजात वसे. दुसऱ्या कुठल्याच धनामध्ये हा गुण वसत नाही. आहे का दुसऱ्या धनामध्ये? बघा ना, पैसे आपण दुसऱ्यांना दिलं, आपल्याकडे राहिलं का? नाहीत राहिलं. आहे का त्याच्यामध्ये तो गुण? नाहीये. सोनं तुमच्याकडे आहे, सोनं तुमच्या गळ्यातली चेन काढली तुम्ही, तुमच्या गळ्यातली चेन काढली, हातातली अंगठी काढली, दुसऱ्याला दिली, तुमच्याकडे राहिली का? नाही राहत, आहे का नाही? हिरे माणिक मोती तुमच्याकडे आहे, बंगला आहे बंगला, तो बंगला तुम्ही दुसऱ्याला दिला, तुमच्याकडे राहिला का? नाही राहत. म्हणजे बघा, दुसरं कुठलंही धन घ्या, दुसरी कोणतीही दौलत घ्या, विद्या सोडल्यानंतर दुसरं कुठलंही धन आपल्याकडे राहत नाही, दुसऱ्याला दिल्यानंतर राहत नाही. म्हणजे किती अद्भुत गुण आहे बघा याच्यामध्ये. आणि म्हणून कवी म्हणतात पहा, ऐसे एकच विद्याधन
अद्भुत गुण न हा तुझ्यात वसे. पुढं पहा. समजलं का इथपर्यंत बाळांनो? येस सर. ओके, व्हेरी गुड. पुढच्या चरणामध्ये कवी काय म्हणतात बघा. कोण चरण वाचेल पहा. पुढचा चरण कोण वाचेल? हा, समीक्षा टोपे वाच. येस सर. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्या सम एकही शोभादायक नसे अलंकार. हा बघा मित्रांनो, नानाविध रत्नांची कणकांची असती भूषणे फार. बघा, मनुष्य जन्मामध्ये, मानवी जीवनामध्ये माणूस प्रगत झाला. माणसानं अनेक शोध लावले, अनेक रत्नांचे शोध लावले आणि माणसानं स्वतःला नटण्यासाठी, सुशोभित करण्यासाठी अनेक अलंकार बनवले पहा. कनक, वाट कनक, कनकचा अर्थ कोण सांगेल? कनक, कनक, सुहानी, सोने, कनक, सुहानी. कुठे गेली सुहानी? सुहानी बेटा सांग. सुहानी गायब झाली का काय? हर्षदा सांग, हर्षदा. सोने. कनक म्हणजे सोने, स्वर्ण, सुवर्ण. अगदी बरोबर बेटा. कवी काय म्हणतात बघा. कवी म्हणतात नानाविध रत्नांची, वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नांची. अनेक रत्न आहेत. हिरा, माणिक, मोती, आहे की नाही, पाचू. ह्या रत्नांपासून किंवा पुढं स्वल्पविराम देऊन म्हणतात कवी कनकांची, सोन्यांची असती भूषणे फार. कितीतरी भूषण असतात. आभूषण, अलंकार. भूषण म्हणजे काय? अलंकार, आहे की नाही. चांदीपासून, तांब्यापासून, सोन्यापासून, वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार बनवतो. असे कितीतरी अलंकार आहेत. कवी म्हणतात परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. पण विद्येसारखा दुसरा कोणताच अलंकार शोभादायक नाहीये. बघा कसं. बघा, एखादा मनुष्य आहे, खूप त्यानं अलंकार शरीरावरती घातलेले आहेत, आहे की नाही. गळ्यात सोन्यानं मळवलेले सगळ्या साखळ्या आहेत. अंगठ्या पाची बोटात आहेत, आहे ना. चष्मा सुद्धा सोन्याचा आहे. कल्पना करा. घड्याळ सोन्याचा आहे. स्त्रियांना तर खूप नटण्याचा नाद असतो. पायामध्ये, हातामध्ये पाटल्या, पोटल्या, पैंजण, तोडे वगैरे घातले, सगळंच घातलं. नाकामध्ये, कानामध्ये, गळ्यामध्ये. पण शिकलेली नाही, आहे ना. स्त्री किंवा पुरुष ज्यांना अलंकार घातलेले आहेत, रत्न, सोनं, नाणं, अलंकार आपल्या अंगावर चढवले, तो शिकलेला नाही, आडाणे आहे. काय उपयोग आहे का त्याचा? व्यवहार त्याला माहित नाही ना. पण बाबांनो, तुमच्याकडे जर विद्या असेल तर तो मनुष्य श्रेष्ठ समजला जातो, त्याला मान सन्मान दिला जातो. बरोबर का? आणि म्हणून कवी म्हणतात पहा. कवी काय म्हणतात? कवी म्हणतात परी विद्यासम एकही शोभादायक. परंतु विद्या समान एक सुद्धा शोभादायक, सुंदर, शोभा देणारा नसे अलंकार. असा एकही अलंकार नाही की जो विद्यासारखा शोभा देतो. पुढचं चरण पहा. पुढच्या चरणामध्ये कवी काय म्हणतात पाहूया. पुढचा चरण वाचा. सुहानी, कुठे गेली सुहानी? सुहानी सिंबाडे, अगं वाच की बाबा, कुठे पळते? हात वर करते आणि या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. बघा, या चरणामध्ये कवी काय सांगतात? कोण सांगेल काय सांगितलेलं या चरणामध्ये? या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही.
अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. अतिशय सुंदर वर्णन आहे पहा. कोण सांगेल रे, बघूया बरं. कोण सांगेल? सांग सुहानी, सांग सुहानी तूच. तर या जगामध्ये विद्येसारखा आपला कुठला मित्र नाहीये आणि ज्याला विद्या प्राप्त आहे किंवा जो विद्या घेण्यासाठी जो स्ट्रगल करतो त्याला काहीच कमी नाही पडत. ओके ओके ओके. पहा कवी काय म्हणतात बघा. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही. बाबानो, या पृथ्वी तलावर भुवनी, भुवन म्हणजे इथं पृथ्वी या अर्थाने शब्द आहे. या जगामध्ये या पृथ्वी तलावर या साऱ्या भुवनी, या साऱ्या पृथ्वीवर हितकर लाभदायक, हित करणारा, कल्याण करणारा, मदतीचा हात देणारा कोण? विद्येसारखा सखा नाही. कवी म्हणतात विद्येसारखा दुसरा मित्र नाहीये. बघा तुम्ही कुठल्याही संकटामध्ये असा, तुम्हाला विद्या मदत करेल. विद्या मदत करेल, आहे की नाही? विद्या म्हणजे नॉलेज, नॉट गर्ल, आहे ना? विद्या मदत करेल, ज्ञान तुमचं मदत करेल तुम्हाला. अनुकूळ ती जयाला, ज्यांना ती अनुकूल आहे, ज्यांनी ती घेतलेली आहे, ज्यांनी ती प्राप्त केलेली आहे, ज्यांनी ती स्वीकारलेली आहे, आत्मसात केलेली आहे, नित्यतयाला, नेहमीच त्या व्यक्तीला ज्यानं विद्या ग्रहण केली, ज्यानं विद्या प्राप्त केली, त्या व्यक्तीला नेहमी उणे नसे काही. त्या व्यक्तीला काहीच कमी नाही, काहीच कमतरता नाही. उणे म्हणजे कमी नसे, उणे नसे काही. पुढे काय म्हणतात पहा कवी. पुढच्या चरणामध्ये काय म्हणतात? कोण वाचेल चरण? गौरी वाच, गौरी बेटा. गुरुपरी उपदेश करी संकटी समय उपयशी सुचवी चिंतित फळ देऊन या कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. कवी म्हणतात गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी चिंतित फळ देऊन या कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. कवी म्हणतात अहो विद्या हे असं धन आहे. ते धन काय? विद्या हे गुरुप्रमाणे, शिक्षकाप्रमाणे, आचार्याप्रमाणे, गुरुपरी, गुरुप्रमाणे काय करते विद्या? उपदेश करते. मला ज्या ज्या वेळेला संकटात असाल, ज्या ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असाल, ज्या ज्या वेळेला तुम्हाला उपदेशाची गरज आहे, ज्या ज्या वेळेला तुम्हाला सल्ल्याची गरज आहे, त्या त्या वेळेला विद्या तुम्हाला गुरु सारखा उपदेश करते. संकट समयी उपाय ही सुचवी. आणि संकटाच्या वेळेला, संकट समयी म्हणजे संकट समयी म्हणजे वेळ, संकटाच्या वेळेला तुम्हाला उपाय ही सुचवते. तुम्हाला उपाय सुद्धा सुचवते. चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. उपाय तर सुचवते, परंतु तुम्ही चिंतलेलं, तुमची इच्छा असलेलं, चिंतित म्हणजे मनात असलेलं, चिंतित चिंतलेलं, मनामध्ये ठरवलेलं काय फळ देऊनी. तुमच्या मनामध्ये जे तुम्ही चिंतलेलं आहे, तुमच्या मनात ज्याची इच्छा आहे ते तुम्हाला देते. कसं? कल्पतरुपरी. ज्याप्रमाणे कल्पवृक्ष, कल्पवृक्ष कल्पलेलं इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे का नाही? कल्पतरू. त्या कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. मनोरथ म्हणजे मनातील इच्छा, मनोकामना, आपल्या मनातली इच्छा, आपल्या मनातली कामना, मनोरथ आपल्याला त्या कल्पवृक्षाप्रमाणे विद्या पूर्ण करत असते. शेवटचं चरण पहा.
शेवटचं चरण आहे बाळांनो. कोण वाचे? नवीन नवीन मुलगा मुलगी. समीक्षा तू वाचले ना ग? येस सर. हा, संस्कृती सरडे वाच. संस्कृती सरडे. येस सर. हा, या परी सकल दुःखे जिवेई दुःखे समस्त जीवारी त्या विद्ये देवती अनन्य भावे सदा भजावारी. हा, या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जी वारी त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. बघा किती सुंदर कवी वर्णन करतात. कवी म्हणतात या परी म्हणजे अशा प्रकारे. या परी म्हणजे अशा प्रकारे, याप्रमाणे. सकल सुखे जी देई. सकल, सकल म्हणजे सगळी, सर्व, सगळी सुख, सर्व सुख, सर्व आनंद जी देईल आणि दुःखे समस्त जी वारी. आणि काय करेल? सगळी दुःख, समस्त म्हणजे सगळी, सर्व दुःखे, दुःख काय करेल? जी वारी. वारी म्हणजे निवारण करेल, नष्ट करेल, मार्ग काढेल. जी सगळ्या दुःखातून मार्ग काढेल, जी सगळी दुःख निवारण करेल, त्या विद्या देवी ते अनन्य भावे. कवी म्हणतात त्या विद्या देवतेला, त्या विद्येच्या देवतेला, त्या विद्येला तुम्ही काय करा? अनन्य भावे. अनन्य भावे. अनन्य म्हणजे हृदयापासून, मनापासून. अनन्य भावे म्हणजे हृदयापासून, मनापासून काय करा? सदा भजा भारी. नेहमी. सदा म्हणजे नेहमी. भजा, भजा म्हणजे भजने, भजने म्हणजे पूजा करणे. देवाला भजतो का नाही आपण? आहे का नाही? तसं कवी म्हणतात विद्येला भजा बाबानो. विद्येची पूजा करा, विद्या प्राप्त करा, विद्येची उपासना करा. भारी म्हणजे खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्येची तुम्ही उपासना करा, विद्येची तुम्ही पूजा करा. म्हणजे ती विद्या हृदयापासून जर तुम्ही तिला भजलात तर काय करेल? तुमचं सगळी सुख तुम्हाला देईल आणि सगळी दुःख तुमची निवारण करेल. असं या कवितेमध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, अटेंडन्स घ्यायची आपल्याला, अटेंडन्स घ्यायची. पहा, आपल्याला बरेच प्राणी येत नाहीत, त्यांना धडा शिकवण्यासाठी अटेंडन्ससाठी असे गरजेचे आहे. त्यांचं नुकसान होणार आहे जे येत नाहीत. बघा मुलांनो, मी काय करतो आता, तुमचं नाव ज्यांचं घेतलेलं नाही त्यांनी समजायचं की आपली अटेंडन्स झाली. कारण मला माहिती आहे कोणी कोणी आलेलं आहे. काय काय वेळेला माहीत असते तर मला पाहिल्यानंतर मी मग अटेंडन्स त्यांची चढवतोय. ठीक आहे. त्याच्यामुळं काही नावं नाहीत घेतली तरी काय हे नाही, समजायचं नाही की अटेंडन्स झाली नाही. चला, आदित्य गर्जे. आदित्य गर्जे, आदित्य गर्जे नाहीये आज. आदित्य होळकर आहे. गुरुदत्त, 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 गुरुदत्त भी नाहीये. हर्षराज जाधव, हर्षराज जाधव, हर्षदा राळे, केतकी, मनोज चोळसे, मनोज चोळसे, मनोज, मानसी भुजबळ, प्रेझेंट सर. पल्लवी देवकर, पल्लवी देवकर, प्रशांत वाघमारे,
प्रशांत वाघमारे आहे का? प्रशांत वाघमारे. प्रतीक टेमगिरे. प्रतीक. ओके, व्हेरी गुड. पुष्कर ठाकरे आहे. श्रेयश माळशिकारे. श्रेयश माळशिकारे नाहीये. संचित देशणारे. प्रेझेंट सर. ओके, व्हेरी गुड. शिवम पोखरकर. सर शिवम पोकरकर इज प्रेझेंट. ओके. श्रवण तांबे. श्रवण तांबे. संस्कार घोडेकर. यस सर. श्रेयश गिरे. यस सर. सोहम वाघमारे. सोहम वाघमारे. स्वराज पांगारे. यस सर. सुहानी शेंबाडे. प्रेझेंट सर. समीक्षा टोपे आहे. संस्कृती सरडे आहे. साक्षी पाखरे. विशाल राजगुरू. प्रेझेंट सर. सानिका काळे. सानिका काळे. सिद्धी शेळकांडे. वेदांत सर. शिंदे. वेदांत शिंदे. प्रेझेंट सर. यशराज वाडकर. प्रेझेंट सर. ओके. सोम कोष्टी. सोम कोष्टी. ओंकार जगताप. ओंकार जगताप. अजय सरडे. अजय सरडे. भक्ती बाबळे. प्रेझेंट सर. सुभाषिनी त्रिपाठी. प्रेझेंट सर. हा, ओके. अथर्व अरगडे. भूमिका वाघमारे. भूमिका वानगरे नाहीये. हरिओम गोविंदवाड. यस सर. हरिओम आहे का? यस सर. दिसत नाहीस रे. पायल कारंडे. पायल. प्रमोद वारे. प्रमोद वारे. राहुल उजगरे. राहुल उत्तर देत नाही. समीक्षा जाधव. समीक्षा जाधव. शुभम गायकवाड. प्रेझेंट सर. समृद्धी कपट. समृद्धी कपट. श्रेयश राक्षे. यस सर. हा, आहे का श्रेयश राक्षे? यस सर. संजय खरा. यस सर. संबोधी मोरे. संबोधी मोरे. सम्यक मोरे. यस सर. शार्दूल लोंढे. यस सर. शुभम बनसोडे. सुशांत अंकुशे. यस सर. तनिष्का निघोजकर. वैष्णवी जेधे. यस सर. वैष्णवी पोटे. पोटे. वैष्णवी पोटे. रुचिता चव्हाण. यस सर. वेदिका आहे. प्रेझेंट यस सर. सर. वैष्णवी मुळे. प्रेझेंट सर.
रुचिता चव्हाण आहे का? रुचिता चव्हाण. येस सर. व्हेरी गुड. यश आहे. जुई शिंदे. वैष्णवीमुळे प्रेझेंट. जुई शिंदे. प्रेझेंट सर. ओके. सुषमा कांबळे. प्रेझेंट सर. तन्वी होरणे. तन्वी होरणे. ओम भोसले. Yes, sir. आदित्य बर्णे. हर्षल शेळके. हर्षल शेळके. हर्षल शेळके. हर्षल शेळके. ओके ओके बेटा. ओके बाय बेटा. थँक्यू. सर माझं नाव घेतलं तुम्ही. हा, ज्यांचं नाव घेतलेलं नाही त्यांची प्रेझेंटी मी लावलेली आहे. ज्यांचं नाव सर, घेतलेलं गौरीची नाही पण? त्यांची प्रेझेंटी मी लावलेली आहे. ठीक आहे. बाय सर. हा, जे विद्यार्थी ऍबसेंट आहेत, काही विद्यार्थी ऍबसेंट आहेत पहा, दररोजच ऍबसेंट आहेत ते. बाय सर. बाय बेटा. बाय सर. बाय बेटा. बाय. बाय चला. सर. बाय बाय सर. बेटा. चला लेफ्ट व्हा बाळांनो. लेफ्ट व्हा. चला. आदित्य बर्णे लेफ्ट उचल. हा, पाठवायला लागलो. तास आहेत माझे ना. नाही पाठवायला लागलो, तास होते ना माझे आतापर्यंत. तास आहेत, आता खाली टाइम. हा, लगेच पाठवतो. आत्ता लगेच पाठवतो. ठीक आहे.